Welcome and good morning, all of you. In the last session, we had seen 4 parts of speech. Today, we are going to see the remaining part of speech. I am Mr. Adsusa. Let us see the remaining part of the parts of speech. Do you ready to learn? Yes or no? Yes, of course. I am sure that you should always ready to learn more and more study. So listen carefully one by one. We have seen 4 parts of speech in the last session. Let us see number 5, an adverb. Adverb means kriya visheshan. The definition of an adverb: the word which is given more information about the verb is called an adverb. The word which is given more information about the verb is called an adverb. म्हणजेच आपल्या मराठीतून असं म्हणता येईल, असा शब्द की जो क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगतो त्या शब्दास क्रियाविशेषण असे म्हणतात. असा शब्द की जो शब्द क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगतो त्या शब्दास क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, सुनील रन्स फास्टली. In this sentence, the word fastly gives more information about the verb runs. So, in this sentence, the word fastly is an adverb. See the second example. Manisha sang sweetly. In this sentence, sweetly gives more information about the verb sang. So, sweetly is an adverb in this sentence. Now, let us see number 6, a preposition. Preposition means shabdayogi avyay. Preposition means shabdayogi avyay. The word which is used before the noun. The word which is used before the noun and it shows the relation of the remaining part of the sentence is called a preposition. The word which is used before the noun and it shows the relation of the remaining part of the sentence is called a preposition. असा शब्द की जो शब्द नामाच्या पूर्वी वापरला जातो आणि त्या नामाचा संबंध उर्वरित वाक्याशी कसा आहे हे दर्शवणारी संज्ञा, त्या संज्ञेस आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, रमेश स्टूड ऑन द बेंच. द बेंच नाउन. बेंचच्या पाठीमागं ऑन हे उपपद आहे, ऑन हे प्रिपोजिशन आलेलं आहे आणि ऑन राहिलेल्या वाक्याचा संबंध बेंचशी कसा आहे. रमेश स्टूड ऑन द बेंच या दोन्हीचा संदर्भ दर्शवणारा शब्द ऑन आहे
म्हणून करता त्याला आपण प्रेपोजिशन या नावाने ओळखतो. नंबर सेकंड, मनीषा इंटर्ड इंटू द क्लास. द क्लास नाऊन आहे. नाऊनच्या पाठीमागं इंटू हा शब्द वापरलेला आहे. इंटू हे प्रेपोजिशन आहे, कारण द क्लास या नामाचा आणि उर्वरित वाक्याचा संबंध दर्शविणारा शब्द आहे इंटू. म्हणून इंटू हा शब्द प्रेपोजिशन म्हणून आपल्याला संबोधता येईल. लेट अस सी नेक्स्ट. नंबर 7, अ कंजक्शन. उभयान्वयी अव्यय. Conjunction means उभयान्वयी अव्यय. The definition of a conjunction. The word which is used to connect two words, phrases or sentences is called a conjunction. The word which is used to connect two words, phrases or sentences is called a conjunction. असा शब्द की जो दोन शब्द, दोन वाक्यप्रचार अथवा दोन वाक्ये एकत्रित जोडण्याचं काम करतो, अशा शब्दास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. असा शब्द की जो दोन शब्द, दोन वाक्यप्रचार अथवा दोन वाक्ये एकत्रित जोडण्याचे काम करतो, अशा शब्दास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रमेश अँड गीता आर प्लेइंग गेम्स. या ठिकाणी अँड रमेश आणि गीता हे दोन शब्द एकत्रित जोडलेले आहेत, म्हणून अँड हे कंजक्शन म्हणून आपल्याला ओळखता येईल. नंबर सेकंड एक्झाम्पल, बॉईज हॅव स्टूड अप और सॅट डाऊन. स्टूड अप और सॅट डाऊन ह्या दोन फ्रेजेस एकत्रित जोडणारा और हा शब्द आहे, म्हणून और हे कंजक्शन म्हणून आपल्याला संबोधता येईल. नंबर थर्ड, महेश रीड्स अ बुक ॲज वेल ॲज राईट्स अ पोयम. रीड्स अ बुक अँड राईट्स अ पोयम, दोन उपवाक्ये जोडणारा ॲज वेल ॲज हा शब्द आहे, म्हणून करता ॲज वेल ॲज या ठिकाणी आपला कंजक्शन उभयान्वयी अव्यय म्हणून संबोधता येईल. लेट अस सी द लास्ट. नंबर 8, ॲन इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मीन्स केवल प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन मीन्स केवल प्रयोगी अव्यय. द डेफिनेशन ऑफ ॲन इंटरजेक्शन. The word which is used to express happy mood or sad mood is called an interjection. The word which is used to express or explain happy mood or sad mood is called an interjection. असा शब्द की जो अति आनंद किंवा अति दुःख व्यक्त करण्यासाठी वापरला जातो, त्या शब्दास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. असा शब्द की जो अति आनंद किंवा अति दुःख व्यक्त करण्यासाठी वापरला जातो, त्या शब्दास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हुर्रा, सॉरी, अलास, गुड बाय, वेलकम, etc. In this way, we have learned parts of speech one by one in 2 audio clips. I am sure that you should see as well as listen these 2 audio clips and understand it well.
Now stay here. Goodbye. See you again.